मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हप्ते आता बंद होणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला ही माहिती बघायला भेटलेली आहे. तर टोटल 26,34,000 पात्र लाभार्थींना अपात्र जाहीर करून त्यांचे जे लाभ होते ते बंद केलेले आहे, ते पण कायमचे. तर ह्या अनुसार ज्या लाभार्थी महिला होत्या त्यांना जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. तर अशी संख्या समोर आलेली आहे. 26,34,000 एवढी संख्या समोर आलेली असून लाडकी बहीण योजना त्यांच्यासाठी आता बंद झालेली आहे. खूप अगत्याची महत्त्वाची बातमी आहे. का बंद झाली, कशामुळे बंद झाली ते सुद्धा सांगणार आहे. तर ज्या लाडक्या बहिणींना एक सरकारी योजनापैकी म्हणजे जे सरकारी योजना जे होते लाडक्या बहिणींचे ते लाभ घेत होते, त्याच्या अधिक दुसरी काही सरकारी योजनेचा ते लाभ घेत होते, तशा महिलांचा हप्ता डायरेक्टली बंद करण्यात आला आहे. 2 पैकी जास्त महिलांचे नाव रेशन कार्डवर असेल आणि तसे महिला लाभ घेत होते, तर तशा महिलांचा सुद्धा लाभ बंद झालेला आहे. पुरुष मंडळी होते ते सुद्धा नाव बदली करून लाभ घेतले होते लाडक्या बहिणींचे, त्यांची सुद्धा तपासणी करून त्यांचे लाभ बंद केलेले आहे. परत तपासणी करण्यात चालू होणार आहे आणि त्या तपासणीच्या माध्यमातून खूप सारे अशी नावे समोर येतील. तर ही होती लाडक्या बहिणींसाठी बॅड न्यूज आणि एवढी संख्या समोर आलेली आहे. अजून तपासणी इलेक्शननंतर सुरू होईल तेव्हा अजून आकडेवारी वाढणार आहे. आता जुलै महिन्याचा हप्ता आजपासून वाटप प्रक्रिया सुरू होणार आहे. ज्या महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही, काळजी करू नका, तुम्हाला देखील जून महिन्याचा हप्ता मिळतील. आता बघा, तुम्ही पात्र असाल तर नक्की तुम्हाला जून महिन्याचा हप्ता मिळणार आहे. जून प्लस जुलै असे 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. अगर नाही आले, काळजी करू नका, त्यांच्यासाठी सुद्धा एक ऑप्शन सरकारने काढला आहे. त्यांची पुन्हा तपासणी करून त्यांना हप्ते चालू होतील. तुम्ही अजिबात काळजी करू नका. ही होती लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी ब्रेकिंग न्यूज. व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद.